चला डाव सुरू करा अशी विनंती आहे. जलद गतीने आपण सामना सुरू करायचा आहे. मॅचकडे आपण बोलतोय. दरम्यानचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन ताकदवर संघांच्या दरम्यान समाधान आणि गोविंद हे दोन फलंदाज कुंडवाल संघाकडून आघाडीला आलेत बॅटिंगसाठी. सावरसाई संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. टॉस जिंकून त्याने प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय ते म्हणजेच इथून कुंडेवाल या संघाला. पंचांचा इशारा, गेम इज ऑन, लेट्स प्ले. गणपती बाप्पा मोरया. विकेटच्या साठी सावरसाई संघाच्या खेळाडूंसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. भरतजी वाघमारे साहेब त्यांच्याकडून हे प्राइज लावलेलं आहे खेळाडूंसाठी. सगळ्यांचं कौतुक, पाठीराख्यांचा आभार. मॅचकडे आपण जाऊ पुन्हा एकदा. दरम्यानचा सामना पाहण्यासाठी एक तुल्यबल्य अशी मॅच फ्रेश राऊंड मधून लास्ट मॅच आणि लास्ट मॅचच्या पहिल्या इनिंगला होते सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. व्हेरी फर्स्ट बॉल. ओ पहिलाच बॉल आणि नो बॉलचा कॉल अंपायरचा. अतिरिक्त उछाल आहे पण सांगतायत की इथे बिमर्क बॉल आहे. सो एक्स्ट्राची रन अतिरिक्तच्या स्वरूपात. नेक्स्ट बॉल वरती फ्री हिट आणि आता संधी असेल बॅट्समन साठी आता इथून हात खोलण्याची, कारण बऱ्याचशा ज्या त्रुट्या आहेत त्या आपण पाहतो की आता दूर केल्या जातील आणि ज्यामध्ये एकच गोष्ट असेल जिथे फक्त बाद केला जाईल. रिव्ह्यूची मागणी आहे. बिमक बॉलच्या रिव्ह्यू साठी मागणी आहे. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे ना या. ओके. ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि आपण पाहतो की आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. नो बॉल कॉल. हा येस, गोलंदाजी करणाऱ्या संघानं आपला रिव्ह्यू जो आहे तो गमावलेला आहे. स्ट्राईकला फलंदाज तयार. बॅटिंग साठी आपण पाहतोय समोर खेळाडू आपल्याला उपलब्ध पाहायला मिळतो. ओ द विकेट. उंच उडवलाय, उंच बॉल ब्लॅक स्क्रीनच्या वरतून सीमारेषेच्या पलीकडे 6 रन साठी षटकार. मोपाडा संघ प्रशांतला पाठवा मंचावरती. एकच पाठवा फक्त, प्रशांतला पाठवा. कॅप्टन पाठवा एक. समाधान आणि गोविंद हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 6 स्वागत समाधान. त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळालाय. ओ द विकेट. ओ इनसाइड आउट. ताबडतोड फटकेबाजी. ब्युटिफुल बॅटिंग. समाधान हल्ला बोलतोय. अजून एक ठोकलाय षटकार. क्या बात है. ईट का जवाब पत्थर से. अजून एक ते धडाका पाहायला मिळाला. 2 षटकार आपण बघितले इनिंग मधून समाधानच्या आणि 2 षटकारांसह आपण पाहतोय टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 वरती आता इथून जाऊन पोहोचलेली आहे. तर 3 रन ऑन बोर्ड. समाधान हल्ला बोलतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सावरताईच्या. सावरसाईच्या विरोधामध्ये अजून एक चांगला फटका. इनसाइड आउट खेळतोय फलंदाज बॅटिंग साठी. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन आहे आणि अजून आपण पाहतो की इथे आपल्याला चौकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक. आणि ते आपल्याला पाहायला मिळेल की आता इथे जरूर 4 धावा आलेल्या आहेत आणि 4 न धावसंख्या जी आहे ती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 17 वरती जाऊन पोहोचलेले आहे. 17 रन ऑन बोर्ड आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 झालेल्या आहेत. बॅटिंग करत असताना संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या आपण पाहतो रेखाटलेली आहे आणि त्यामध्ये धावसंख्या देखील आपण पाहतो. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार असेल. डिफेन्स केलाय. रक्षात्मकरित्या खेळायचा प्रयत्न समाधान कातकरीचा आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे आपण पाहतो की जरूर आपल्याला निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला आहे. टीमची धावसंख्या आपण 17 पाहतो. 17 रन आतापर्यंत धावसंख्या फलकावरती झालेल्या आहेत. समोर उजव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. ओ अप्पर कट. गॅप मधून बॉल. लास्ट मोमेंट आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 रन साठी.
चौकार शेवट केलाय गोड. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं. पॉवर प्ले मध्ये आपल्याला 21 धावसंख्या पाहायला मिळाली. 21 विदाउट लॉस. कुंडेवाल संघ फर्स्ट हाफला आपण पाहतो की टॉस गमावता विकल्पानं त्यांना फलंदाजी करावी लागली होती, पण समाधाननं आपले हात खोललेत. चला लवकर स्पीडअप करा. जास्त वेळ नका घेऊ मधोमध्ये. प्लीज सगळ्यांना विनंती आहे की जास्त वेळ आपण घेऊ नका. समाधान आपल्याला पाहायला मिळेल. रेग्युलर ग्रामीण मधून देखील हा खेळाडू खेळतो कुंडेवाल संघाकडून. आर के स्पोर्ट असेल, त्यानंतर कान्होबा असेल. आज आपण पाहतो या मैदानामध्ये आपण इथे देखील पाहतो त्याला खेळताना, आणि चांगली फलंदाजी आपण एरवी त्याची पाहिलेली आहे. नॉन स्ट्राईक एंडला गोविंद आहेत बॅटिंगसाठी. एकूण धावसंख्या 21 पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मध्ये आता प्री यश आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. प्री यश स्ट्राईक एंडला आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. चांगला फलंदाज आहे, उजव्या हाताचा खेळाडू आहे, आणि स्पेशली आता इम्पॅक्ट टाकावा लागेल, कारण एकानं साथ दिलेली आहे. आणि आता इथे गोविंदकडून त्याची आशा आहे की गोविंद इथे मला चांगली ट्रीटमेंट देईल. इव्हन मला चांगल्या पद्धतीनं तो इथून नक्कीच कॉम्प्लिमेंट न फलंदाजी करेल. आणि ती कॉम्प्लिमेंटरी आहे. खास करून ज्यावेळेला दोन आघाडीचे फलंदाज खेळतात ना, मग चांगली भागीदारी बनते. हो, मध्ये बॅक टू द बॉलर स्वतः आपण पाहतोय बॉल अडवले जात आहे. आणि ते आपण पाहतो की टीमची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथून डॉट बॉल मधोमध्ये पाहायला मिळाला आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे. गोलंदाज तयार असेल. स्ट्रायकरला फलंदाज तयार, उजव्या हाताचा खेळाडू. ओ द विकेट. खोल टप्प्याचा बॉल. खोल टप्प्याचा बॉल आपण पाहतो फिल्डिंग साठी पहा. मिड ऑनला फिल्डर पोहोचले शॉर्ट लेग मधून, आणि ते आपण पाहतो की बॉलला स्टॉप केलं. आता या ओव्हर मधून आपण पाहिलं तर मोठ्या पटक्यांची कुठल्याही प्रकारची आपण पाहतो की इथे जोखीम घेत नाहीये. स्ट्राईकला आणलं गेलंय समाधानला. स्ट्राईक समाधान पाहायला मिळेल. पुढचा चेंडू गोलंदाज प्रियश टाकण्यासाठी सज्ज. 22 धावा धावफलकावरती. इथे बॉल पहा पुन्हा एकदा. समोरचे प्रेक्षक बघा, जॉर्डन व्हाईट स्वेटर. व्हाईट स्वेटर. हा, थोडे तिकडे साईड लावा, कारण कॅमेरा आहे त्याच्यामुळे ते पकडता येत नाहीये. राईट हँड बॅट्समॅन आहेत समाधान. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 षटकार आणि 2 चौकार, म्हणजे 20 वरती नाबाद खेळतात. पॉवर प्ले मध्ये चांगली धावसंख्या उभी केली या खेळाडूंना. स्ट्रायकरला फलंदाज तयार. ओ, थ्रो करण्यासाठी चुकलेत. आणि ते आपण पाहतो की फिल्डर पोहोचले. एक रन आपल्याला पाहायला मिळते, सहज मिळते. एका धावेनं धावसंख्या पुढे संघाचं खातं जे ते जाऊन पोहोचलंय. इथे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 23 धावसंख्या झालेली आहे. 23 रन आपण पाहतो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीसाठी आपण पाहतो खेळाडू देखील सज्ज आहेत. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच फलंदाज. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो या इथून गोविंद आहेत, त्यांना आता स्ट्राईक मिळते. आतापर्यंत एकच धाव त्यांनी आपल्या संघासाठी जमा केलेली आहे. चांगली गोलंदाजी पहा. या षटकामध्ये बॅकअप हवं होतं आणि ते बॅकअप देण्यासाठी सक्षम राहिलाय गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संघ देखील आपण पाहतो 23 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 23 रन ऑन बोर्ड आपण आता पाहतोय संघाच्या खात्यामध्ये. इथे पहा, हाही बॉल आपल्याला चांगला पाहायला मिळाला. इथे विकेट पाहायला मिळाली आहे आणि फलंदाज आपण पाहतो की बाद होतोय. आणि हा धक्का आपण बघितलाय, पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच टीमला 23 वरती. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 23 धावा.
समाधान पवार. समाधान कातकरीसाठी प्राइस 3 सिक्सर मारले तर 2 किलो साखर तोंड गोड करण्यासाठी. लाईव्ह ला कमेंट आहे 2 किलो साखर. समाधानने जर 3 षटकार लगावले तर तोंड गोड करण्यासाठी. क्या बात आहे. प्रेक्षक वर्ग ऑनलाईन काय करतील याचा अंदाज बांधू शकत नाही आपण. लाईव्ह चॅट ऑन आहे त्यामुळे प्रेक्षक वर्ग देखील या सामन्याचा आनंद घेतात. सर्व आम्ही जे ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेणारे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो. इथे पहा हा बॉल मिड ऑन मध्ये फिल्डिंग चांगली आणि धावा घेण्यासाठी आपण पाहतो तिथे फिल्डर जरूर सुख या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू इथे येत आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार उजव्या हाताने खेळण्यासाठी. उंच उडवलाय लॉंग ऑन मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे खणखणीत प्रहार आणि षटकार. क्या बात आहे. लाजवाब फलंदाजी. जसे बॉल येतात तसं प्रत्युत्तर देखील दिलं जातं. स्पेशली समाधानची बॅटिंग इथे इम्पॅक्ट टाकणारी आहे कारण धावसंख्या जी आहे त्यामध्ये आपण जर विचार केला एक धाव सोडता गोविंदची बाकी सर्व धावा समाधान जमा केल्यात. 29 धावसंख्या आहे धावफलकावरती. वैयक्तिक तो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 26 वरती खेळतोय. दिशा दिली फक्त डिफेन्सिव्ह खेळ दाखवायचा आहे कारण विकेट वाचून खेळणं हाही त्याचा मनसोबा आहे आणि त्यानुसार आपण पाहतो त्याचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून आपण जरूर पाहू शकतो की या वेळेला एकूण राऊंड फिगर मध्ये 30 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 विशाल आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत 7 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. स्ट्राईकला फलंदाज तयार आहे गोविंद. थोडेसे आपण पाहतोय चेंजेस इकडचं फिल्डर तिकडे त्यामुळं लेफ्ट अँड राईटच्या कॉम्बिनेशन इथे आपण पाहतो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो हे चेंजेस पाहायला मिळतात. एक विकेट पडली मधोमध्ये गोविंदाची. संतोष आलेत मैदानाच्या आतमध्ये. लिफ्टन खेळू तयार आहे. ओ उंच खेळायचा होता पण बॉल मात्र बॅटच्या मध्ये आला नाही. इथे पहा हा चेंडू जो आहे तो आपण पाहतो की बीट झाले बॅट्समन. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन चांगलं होतं बॉलला. बाउन्स होता स्पेशली आणि ऍक्सेलरेशन होतं. दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम आपण बघितलाय. इथे बॉल चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहा डायरेक्ट हिट काम म्हणून जाईल आणि इथे आपण पाहतोय की विकेट येते ती महत्वाची. फलंदाज बाद होतोय आणि धक्का बसतोय कुंडवाल संघाला. बॅट्समन आउट. 30 धावा धावफलकावरती आणि त्यामध्ये आपण पाहतो की टीमची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली पाहायला मिळते. इथे विकेट आलेली आहे. विकेट नंतर आपण पाहतो की समाधान जे ते स्ट्राईकला देखील आलेले आहेत. हाही प्रश्न आहे. षटकामधून जर विचार केला तर एक बॉल शिल्लक आहे शेवटचा आता कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती अंकितला इन नंबर 4 मध्ये बॅटिंग साठी आपण पाहतो की आता इथे मैदानामध्ये बोलवलंय. 30 रन स्कोर कार्ड होती. 30 रन आपण पाहतो धावफलकावरती लागलेल्या आहेत. खेळाडू तयार असेल. स्ट्राईक एंडला उजव्या हाताचे फलंदाज आहेत. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकामधून. ओ विकेट. ओ डिफेन्सिव्ह क्रिकेट. विकेट ठेवायची आहे आणि स्ट्राईक हे ठेवायची आहे या उद्देशाने ते होते. सिंगल आपण पाहतो तिथे आणि सिंगल धावसंख्या पुढे एकूण धावसंख्या आपल्याला 31 पाहायला मिळते. 31 रन आपण पाहतो ऑन बोर्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 31 धावा धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत. आता जर विचार केला इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल की शेवटचं एक षटक बाकी आहे.
चला स्पीड अप करा, वेळ नका घेऊ जास्त, जास्त वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. शेवटचे आता आपण पाहतोय की आता 6 बॉल बाकी आहेत टार्गेट सेटअप करण्यासाठी. 31 धावा धावफलकावरती. 31 रन आपण पाहतोय आता ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळतात. चांगल्या कोरनी खेळायचं आहे. आता इथे जर विचार केला तर स्पेशली बॅटिंग करत असताना या शेवटच्या षटकाला त्यांना थ्रिलर बनवायचे डेतोरला. आणि तिथून आपण जर विचार केला तर जरूर सगळ्यांचं लक्ष त्या गोष्टीकडे आकर्षित लागलेलं आहे, यात काही शंका नाहीये. संघ 31 वरती प्रस्थान करतोय. शेवटचं एक षटक अंतिम डेथ ओव्हर साठी आपण पाहतोय. आता इथून गोलंदाज अमित तयार. राऊंड द विकेट. हा चेंडू आपण पाहतोय इथे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या जी आहे ती आपण इथे पाहिलेली आहे ती म्हणजेच स्टॉप झालेली. या बॉल जाऊ दिला समाधान, कारण अजूनही 5 बॉल आहेत. मोठ्या फटक्यांची भाषा बोलायची आहे. धावा बनवाव्या लागतील. डेथ ओव्हरला थ्रिलर बनवावी लागेल, कारण आतापर्यंत 31 धावा त्यांनी जमा केलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 आपण जर पाहिली तर चांगली घटली. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील एकच षटकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकाला कॅपिटलाइज केलं होतं. बादलवरती हल्ले चालले होते. समाधान असतील ऑन स्ट्राईकला. उंच उडवायचा प्रयत्न, आता मात्र फटका फसलाय आणि रिले कॅच. बॅट्समन आउट आणि हा धक्का कुंडेवाल संघाला फलंदाज बाद. समाधान बाद झालेत आणि हा धक्का आपण पाहतो. स्पेशली जर बॅटिंगचा विचार केला 28 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी या खेळाडूनं. अंकित आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत. डेतोर मध्ये धावा बनवायच्या त्यासाठी आपण पाहतो इथे निवड झालेली खेळाडूची. आणि स्पेशली 4 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा बनवतील हे देखील सगळेजण इथे जरूर पाहतायत, कारण पहिला हाफ जो आहे तो इथून धावा बनवण्याचा हाफ आहे. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जरूर आपण पाहू शकतो की सगळे लक्ष त्याच्याकडे आकर्षित करून असतील. ओ यॉर्कर लेनचा बॉल खोलवर टप्प्यावरती आपण पाहतो बॉल रिलीज केलंय. आणि चांगली चेंडूची आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संख्या देखील जर पाहिली तर धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच यावेळेला धावसंख्या जी स्थगित आहे 31 वरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज तयार असेल उजव्या हाताने खेळण्यासाठी. हाई बॉल मिस झालेत. सलग 2 बॉल डॉट. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक. 2 बॉल शिल्लक. या 2 बॉल मध्ये किती धावा बनतील पाहणं महत्वाचं. किमान एखाद मोठा फटका येणं गरजेचं आहे टीम इथून कुंडेवाल साठी. हो वन्स अगेन ऍज इट इज बॉल कॉपी पेस्ट. क्लोन संकल्पना. बॉल मध्ये कुठले चेंजेस नाहीयेत. जशास तशी गोलंदाजी आपण पाहतो. जसे सुरुवातीला केले तसेच त्याच पावलांवरती पाऊल ठेवत गोलंदाजी पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने आपण पाहतो 4 षटकांचा खेळ आता इथे संपलेला आहे. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये आपण जर विचार केला एकही धाव नाही आहे. मेडन षटक अमितनं फेकलाय टीम सावरसाईसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमितसाठी. 1 विकेट मेडन ओव्हर. क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी. सुरुवातीला पहिलं षटक होतं त्यामध्ये 21 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकाला आपण पाहिला 2च धावा आल्या. तिसऱ्या षटकामधून जर आपण विचार केला तर तिथेही आपण पाहतो की 8 धावा त्यांना पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर अंतिम षटक अमितनं मेडन फेकलं. अशा पद्धतीनं पहिल्या आपचा खेळ झाल्यानंतर एकूण 31 धावा बनल्या आणि 32चं टार्गेट सेकंड आपला इथून गुंडेवाल संघाने ठेवलेला आहे सावरसाई संघासमोर.
एका बाजूला फलंदाज विशाल आणि त्याच्या सोबतीला अमित अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये तिथून आपण पाहतो. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला साबर सैन त्यांच्या विरोधात फाईट करत असा टीम गाभेदेवी कुंडेवाळ संघ, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात. दुसऱ्या आपमध्ये बनवायच्या टीम साबर सई संघाला निश्चित आपण पाहतो. 24 बॉल 32 धाब्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले. पहिला चेंडू तो फेकण्याकरिता सज्ज गोलंदाज अंकित आल्या पहिल्या षटकावरती. इथून मात्र दुसऱ्या आपला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती अंकित आला बाबा. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 24 बॉल आणि बनवायचे 32 धावा. इथून निश्चित आपण पाहतो टीम साबर सई संघाला उत्तर अर्धाला देखील सुरुवात. पहिल्या चेंडू हलक्यातून प्लेस केलं निश्चित आपण पाहतो. लॉंगॉलला क्षेत्ररक्षक संतोषला चेंडू उचलीपैकी पर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. विजय कणवी आपण कुठं असाल तर मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. विजय कणवी. चांगली सुरुवात इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. फलंदाज विशालच्या माध्यमातून चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार या. ओ फटका चांगला. एलिव्हेशन कमी मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाही. शेवटच्या मोमेंट मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षक इथून राहिलं जातं. ओ इथून डायरेक्ट हिट झालं जर काम मधून गेलं असतं. इथून मात्र या 2 धाबा सहज पूर्ण 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या टोटल 3 या अंकावरती. 3 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या हाफ मध्ये बॅटिंग करत असं टीम साबर सई संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ एकाच ताकदीच्या, हे मात्र विसरून चालणार नाही मैदानाच्या आतमध्ये. चांगली लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू असताना निश्चित पाहतोय. गोलंदाज सज्ज इथून निश्चित आपण पाहतो. ओ फटका चांगला उडवला मिडलला क्षेत्ररक्षक. ओ मैदानाच्या आतमध्ये घडले काय. एक साधा सोपा झेल होता. इथून मात्र झेल जमिनीला ताण. इथून निश्चित आपण पाहतो. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 4 या अंकावरती. 4 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॅटिंग करत टीम साबर सई संघ. चांगला खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 32 धाब्याचा टार्गेट या टीम साबर सई संघाला. कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिलं जातं. गोलंदाज सज्ज इथून अंकितला आपण पाहतो. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जाते. पाबरपेची षटके आणि चांगली गोलंदाजी पुढे येऊन करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. चांगला फटका थोडीशी मिस फिल्डिंग सिल्ली मिडॉन आपण पाहतो. चांगल्या क्षेत्राची इथून राहिले जाते. इथून मात्र चेंडू पैकी पर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या 5 या अंकावरती. 5 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. आज खरं तर ए लॉस निश्चित आपण पाहतो. चांगल्या लढती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. चांगली स्पर्धा मोठा आयोजन नियोजन निश्चित आपल्याला पाहायला मिळते. जे बागोबा क्रिकेट संघ दामण्या ही स्पर्धा निश्चित आपण पाहतो. ओ फटका चांगला फटका हवेमध्ये सिली मिडॉलला क्षेत्ररक्षक आपण पाहतो. चुक्या का नाही मात्र टिपला जातोय असेल आणि संपुष्टात होता. फलंदाज अमित चा खेळ. धक्का क्रमांक पहिला टीम साबर सई संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. फलंदाज बादल इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. 32 धाब्याचं टार्गेट आहे. इथून निश्चित आपण पाहतो टीम साबर सई संघाला निश्चित आपण पाहतो. दोन्ही संघ एकाच ताकदीच्या, हे मात्र विसरून चालला नाही मैदानाच्या आतमध्ये. चांगली लढाई मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. इथून मात्र फलंदाज विशाल आणि त्याच्या सोबतीला बादल या दोन फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. 32 धाब्याचं टार्गेट आहे. इथे मात्र टार्गेट सोपं आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी टीम निश्चित कुंडेपाळा संघाच्या माध्यमातून राहिली जाते. गोलंदाज सज्ज इथून निश्चित आपण पाहतो. अंकित चांगली गोलंदाजी पाबरपेच्या षटकामध्ये राहिली जाते. ओ कोला टाकल्या चेंडू हलक्यातून पेस केल्या. धोक्याची घंटा होऊ शकते. गुड रनिंग नंबर षटक क्रमांक इथून पहिल्याच संपला जात्या आणि पहिल्या षटकाच्या मदतीनं बॅटिंग करत टीम साबर सई संघ जाऊन पोहोचला 6 या अंकावरती. लास्ट ऑफ 1 विकेट. येणारा बॉल 18 बनवायचे 26 धावा. इथून निश्चित आपण पाहतो टीम
साबर सही संघाला 18 चेंडूमध्ये 26 धावा रोखल्या जातील का? 18 चेंडूमध्ये 26 धावा बनवल्या जातील का? देखील प्रेक्षक वर्गाच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. चांगली लढत निश्चित आपण पाहतो. कोण संघ जिंकेल, कुठला संघ परास्त होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित आपण पाहतो चांगली लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 18 चेंडू बनवायचे 26 धावा. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती संघाचा संगणक कॅप्टन या समाधानला आपण पाहतो. इथून मात्र एखादं कमबॅकिंग षटक आता नितांत गरज आहे. टीम निश्चित आपण पाहतो कुंडीवाळ संघाला इथून चांगला खेळ करावा लागेल. इथून आपण पाहतो जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील टीम काबदेबी कुंडीवाळ संघाला. इथून आपण पाहायला गेलं तर 20 आणि त्याच्या सोबतीला बादल इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. 32 धाब्याचं टार्गेट या टार्गेट सोपं आहे. इथून मात्र चांगली गोलंदाजी आहे इथून राहिले जाते टीम कुंडीवाळ संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाला सुरुवात देखील आपण पाहतो अलक्यातनं बेस केला म्हणजे विकेटला क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो थोडीशी पमली. इथून मात्र 2 धाबा चित्त्याच्या चपळाईनं सहजरित्या पूर्ण 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या 8 या अंकावरती 8 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम साबर सही संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत दोन्ही संघाच्या माध्यमातून राहिला जाते. गोलंदाज नाही यार स्लो रीतीने चेंडू पसव्या रीतीने चेंडू पाक टू द बॉलर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये क्या बात या इथून चांगली गोलंदाजी आपण राहिली जात्या समाधानच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतोय. इथून मात्र जेवढे डॉट बॉल खेळतील गोलंदाज तेवढा शेवटच्या षटकावरती प्रेशर निर्माण आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र एखाद 2 मोठे पटके मारणे नितांत गरज आहे टीम साबर सही संघाला. गोलंदाज तयार इथून समाधान हो पटका चांगला हलक्यातनं पेस करायचं होतं आपण पाहता. लॉंगॉलला क्षेत्ररक्षक चेंडू उचली पैकी पर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पैकी चांगली कलर देखील तितकंच चांगलं आणि इथून आपण पाहायला गेलं तर एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 9 या अंकावरती. चला पहिल्या फेरीतील सेकंड राऊंडची पहिली लढत चाकण संघाचं संगणकाने भिंगार या संघाचं संघ आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. गोलंदाज तयार इथून समाधानला निश्चित आपण पाहतो. आपराकर बॉल त्याला हुक केला आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर्स काल्या या भरपूर मोठ्या बॉल चालला गोलूच्या वेगानं येतोय खण 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 खणी चौकार. याच पटक्याची गरज होती टीम साबर सही संघाला. इतर मात्र चौकार आला चौकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या आपण विचार केला तर 13 या अंकावरती 13 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असा टीम साबर सही संघ चांगला खेळ अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अशाच पटक्यांची गरज आहे टीम साबर सही संघाला. इतर मध्ये एखाद 2 डॉट बॉल फेकावे लागतील. गोलंदाज समाधान या खेळाडूला गोलंदाज तयार आहे. हो कोला टाकलेला चेंडू इथून निश्चित आपण पाहतो त्रिपळा चित केले जातात मैदानाच्या आतमध्ये. यू मिस आय डेफिनेटली फलंदाज सोईल बाद फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन. क्या बात या इथून मात्र जशास तसं प्रत्युत्तर इथून मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. गोलंदाज समाधानच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो संघाचा संगणक या कॅप्टन या आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून या षटकामध्ये राहिली जाते. इथून मात्र चांगली पटकेबाजी करावी लागेल. चौकार आला होता आणि त्या संदर्भात आपण पाहतो विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम साबर सही संघाला. चला साबर सही संघाचा फलंदाज आपण रेडी राहायचे बा. इथून वेळ खर्च करू नका अद्याप भरपूर उशीर झाला स्पर्धेला. निश्चित आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला न्यू बॅटर अनिलला आपण पाहतो. अनिलने बादल इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. 2 फलंदाजांना कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील साबर सही संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. चला इथून स्पीडअप घ्या कॉपरेट करा बा दोन्ही टीम आपण कॉपरेट करायची. इथून संघाची धावा संख्या आपण विचार केला 13 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 32 धाब्याचं टार्गेट आहे. टार्गेट सोपं आहे इथे मात्र टार्गेट कटिंग केलं जातं टीम कुंडीवाळ संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी तिकडे त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे इथून समाधान चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिले जाते मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज दाखल झाला अनिल इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला इथून मात्र फलकेबाजी चांगली करावी लागेल. गोलंदाज तयार आहे. आपराकर बॉल त्याला हुक केला स्क्वेअर क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतोय साधा सोपा झेल होता. इथून मात्र झेल जमिनीला दाण आणि त्यानंतर या 2 धावा सहज पूर्ण 2 धावा एंड ऑफ द षटक क्रमांक इथून निश्चित आपण पाहतोय. दुसरे संपलं जात्या आणि 2 षटकाच्या मदतीनं दुसऱ्या मध्ये बॅटिंग करत आणि टीम साबर सही संघ जाऊन पोहोचला 15 या अंकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. चला इथून स्पीडअप घ्यायची बा ने बॉलर ने अक्षर मध्ये लगेच आहे टीम काबदेव कुंडीवाळ संघ. इथून वेळ खर्च करू नका.
12 चेंडू बनवायचे 17 धावा इथून निश्चित आपण पाहतो टीम साबर सही संघाला 12 चेंडू मध्ये 17 धावा रोखल्या जातील का 12 चेंडू मध्ये 17 धावा बनवल्या जातील का हे देखील दोन्ही संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वर द्या संतोष कातकरिया या खेळाडूला निश्चित आपण पाहतो डावखुऱ्या त्याचा वेगवान गोलंदाज आहे. खोला टाकलेला चेंडू निश्चित आपण पाहतो आनंद कार्पेट या भरपूर मोठ्या बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 19 या अंकावरती 19 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत असणारी टीम सापर सही संघ चांगला खेळ अद्याप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एक खास ताकदीच्या हे मात्र विसरून चालणार आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दोन्ही संघाच्या माध्यमातून अद्याप दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स आहे. 50% सामना कुंडेवाळकडे आहे तर 50% सामना टीम साबर सिंग या संघापुढे आपण पाहतो. चांगला खेळ अद्याप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. संतोषचं स्वागत केलं जातं इथून चौकार आणि गोलंदाज तयार आहे. ओ आपला बॉल अपरकटचा देखील स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर्स आल्या इथून आपण पाहायला का बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडं बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. क्या बात आहे. इथून मात्र संतोष वरती आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये. 4 धावाच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या 23 या अंकावरती या दोन चौकाराने सामना निम्माचा खुला करून दिला. इथून निश्चित आपण पाहतो टीम सापरसे संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करावी लागली. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील टीम कुंडेवाळ संघाला. ओ कोला टाकलेला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर्स काला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर हा ठोकला जातोय गगन चुंब्या षटकार. क्या बात आहे. संतोष वरती आक्रमण इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लाजवाब फटकेबाजी इथून निश्चित आपण पाहतोय. फलंदाज आपण विचार केला तर बादलला आपण पाहतोय जबरदस्त फटकेबाजी 2 चौकारने 1 षटकाराच्या मदतीने त्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ करतच ना चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतोय. संघाची टोटल धावा संख्या 29 आकड्यावरती ओके 3 धाब्याने दूर या सामना जिंकण्याकरिता टीम साबर सही संघ गोलंदाज सज्ज. फुलटॉस बॉल हलक्यात प्रेस केला ट्रॅपिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये गॅप भरपूर मोठ्या मॅच विनिंग स्ट्रोक इथून निश्चित आपण पाहतोय सामना जिंकला जातोय टीम साबर सही संघ अडलक टीम गाभते कुंडेवाळ संघ. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चित आपण पाहतोय चांगला खेळ तुम्ही देखील दाखवला गेला. तुमचे अभिनंदन टीम. निश्चित आपण पाहतो साबर सही संघ